आपल्या सर्वांचं होम अँड अबाउट या चॅनलमध्ये स्वागत करते। बायका आणि गप्पा यांचं नातं जवळचं आहे असं म्हटलं जातं। पहा, जर एकाच मंडपात एकाच वेळी 40 पुरुष एका बाजूने व 4 महिला एका बाजूने बसल्या असतील तर ज्या दिशेने महिला बसल्या आहेत तिकडचा आवाज मोठा आहे असं विनोदाने म्हटलं जातं। याचाच अर्थ काय तर बायका बोलून व्यक्त होतात। अशाच वेळी जर तिला तिची एखादी जिवलग मैत्रीण येऊन भेटली तर तिच्या अवतीभोवती जे काही घडतंय त्याच्याबद्दलच काय तर तिच्या मनामध्ये जे काही चाललंय ते ती बोलून तिच्याशी व्यक्त होते। याच कल्पनेतून मी आज होम अँड अबाउट या चॅनलवरती सई सवी या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। यासाठी मी निमंत्रित करते आपल्या सईला। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। स्वागत करूयात आणि आजच्या सईचं नाव आहे डॉक्टर स्मिता हंबर्डे कोकाटे। ही माझी बालमैत्रीण जरी असली तरी मला आज तिला या चॅनलवरती बोलवताना आणि बोलताना खूप खूप आनंद होतोय आणि अभिमानाने सांगू वाटतंय की ती आज प्रॅक्टिशनर डॉक्टर आहे आणि तिचे विचार आणि तिचं गप्पा तिच्याशी मारताना मला लक्षात आलं की ती आता किती प्रगल्भतेने समाजाकडे पाहते आहे आणि तिचा अनुभव किती मोठा आज समाजाला मदत करत आहे। नमस्कार। यत्र नार्योस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वैस्तत्रा फलाक्रिया। असं म्हटलं जायचं की ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा केली जाते म्हणजे एका अर्थाने पूजा म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर केला जायचा, सत्कार केला जायचा त्या घरामध्ये देवाचं अस्तित्व असतं। म्हणजेच त्या घराला ईश्वराचे कृपाशीर्वाद लागतात आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर केला जात नाही, तिचा सन्मान केला जात नाही तर त्या घरामध्ये जी कार्य केली जातात अगदी ती निष्फळ ठरतात। अगदी खरंच आहे ते म्हणावं लागेल। कारण आपण पाहतो की ऐतिहासिक काळापासून की ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर झालेला आहे तिचा इतिहास घडलेला आहे आणि जिथं स्त्रीचा अपमान झालेला आहे तर त्या घरातलं अस्तित्व संपलेलं आहे। खरंच अशीच महती आहे स्त्रीची। बरोबर आहे तुझं। कुटुंब म्हटलं की वेगवेगळी नाती आली। प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळी नाती घेऊन जगत असताना त्या नात्यांची वीण कधी नाजूक तर कधी घट्ट अशी जोडून ठेवण्याची जी कसरत आहे ती फक्त त्या कुटुंबातील स्त्रीलाच करावी लागते। कारण हा नात्यांचा बंध तयार होतो तर त्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा वेगवेगळी गैरसमज निर्माण होतात आणि त्या गैरसमजामधून बऱ्याच वेळा रुसवे फुगवे निर्माण होतात। तर या सर्वांवर मात करत तिला ती वीण घट्ट जपावी लागते। ही कला फक्त त्या स्त्रीमध्येच असते। दुसरं म्हणजे मला विचारायचं आहे की कुटुंबामध्ये तिचं स्थान हे ती बनवते, ती डिसाईड करते की इतर कुटुंबातले लोक तिचं हे स्थान बनवतात। आजूबाजूला जर पाहिलं तर स्त्रिया आहेत त्यांची मूळची जी चौकट सोडू नये तर ती सोडून हे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये संचार करताना दिसत आहेत। तर त्यामुळे काय झालेलं आहे, बरीचशी परिस्थिती बदललेली आहे। पण दुसरीकडे जर विचार केला तर त्यांना मिळणारं स्वातंत्र्य, सन्मान किंवा म्हणता येईल जे निर्णय प्रक्रिया असते त्याच्यामध्ये जे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना जे स्थान दिलं पाहिजे तर ते तितकंसं दिलं जात नाही। कदाचित काळाच्या ओघात ह्या गोष्टी बदलतीलही आणि मला वाटतं त्या बदलायलाही पाहिजे अशी सर्व स्त्रियांची मनोमनी इच्छा असेल तर त्याच्यासाठी कोणत्या कायद्यांवर किंवा कोणत्या संस्थांवर अवलंबून न राहता ते सामूहिक प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि समाजाचा विचार प्रवाह जर बदलला तर ह्या गोष्टी एकदम सहज शक्य आहेत। आई होणं अवघड आहे का? खरं तर हा खूप किचकट आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे। एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढलं जातं ते युद्धामध्ये। आई होणं इथपर्यंत जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर हे मेडिकल सायन्सशी रिलेटेड आहे आणि प्रत्येक व्यक्तीनुसार ह्या प्रश्नाचं उत्तर बदलत जातं। पण जर आईपण निभावणं जर यावर विचार केला तर त्यासाठी प्रचंड ऊर्जा, सहनशीलता, त्यागशीलता आणि समर्पण या गोष्टींची गरज असते आणि आई या रोलमध्ये आई पुढे रोज नवीन नवीन आव्हाने उभे राहत असतात। लहान मूल हे चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतं, त्याला
आकार देण्यासाठी चांगल्या शिल्पकाराची गरज असते. तर आईला ह्या भूमिकेतून म्हणजे शिल्पकाराच्या भूमिकेतून जाण्यासाठी प्रत्येक प्रसंगी म्हणजेच चांगल्या किंवा वाईट प्रसंगी आईला एका धीरोदात्त समर्थकाच्या भूमिकेत राहावं लागतं. आणि या भूमिकेतून आईचं आईपण हे आपल्या लेकरासाठी तावून सुलाखून निघत असतं. सध्याच्या तरुण आयांसमोर म्हणजे ज्यांची मुलं लहान आहेत त्यांच्या समोरचे प्रश्न काय? आजची स्त्री जी आहे तर ती थोडीशी आधुनिकतेकडे झुकलेली आहे आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वकर्तृत्वावरती यशस्वी पण झालेली आहे. तर तरुणाई पुढचा हा प्रश्न आहे की कौटुंबिक आणि जो व्यावसायिक ज्या पातळीवर काम कसं करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. तर त्यामध्ये काय होतं, कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर काम करताना तिची थोडीशी ओढाताण होतीये. तर पण याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, कुटुंबाच्या साथीने याच्यावर मार्ग काढला जातो आणि त्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात आणि त्या आनंदाने पूर्ण देखील केल्या जातात. त्यामुळे काय होतं, मुलांच्या बालपणामधलं जे आईपण असतं तर त्या तो जो महत्वाचा टप्पा आहे तो खूप असा सोयीस्कररित्या पूर्ण केला जातो. आणि तरुण मुलं मुलींच्या आईसमोर कुठले कुठले प्रश्न उभे राहतात सध्या आणि त्या ती कशा पूर्ण करू शकते? मुलांचं बालपण हे अजाणतेपणाचं वय असतं आणि काय होतं, त्यांची आई ही त्यांची पहिली गुरु असते. मग आपल्या आईने जे सांगितलेले आहे तर त्याच्यावर त्या मुलाचा खूप गाढ विश्वास असतो. आई सांगल तीच पूर्व दिशा असते आणि असं समजण्याकडे त्यांचा कल असतो. पण जसं जसं मुलांचं वय वाढत जातं किंवा ते बाहेरच्या जगात वावरायला लागतात तर त्यांच्या ह्या विचारांच्या कक्षा ह्या रुंदावतात आणि ते स्वतंत्र विचार करू लागतात. मग काय होतं, हा जो काळ आहे तो खरा कसोटीचा काळ सुरू होतो. कारण काय होतं, अशा वेळी त्यांच्या विचारांना संस्कारित अशी दिशा देण्याचं जे ऐतिहासिक काम आहे ते आईला करावं लागतं आणि त्यावेळेमध्ये काय होतं, त्यांचं शिक्षण, परत त्यांची संगत, त्यांच्या करिअर या सर्व गोष्टींची काळजी ही फक्त आईलाच घ्यावी लागते. कारण या जर चौकटी बिघडल्या तर शेवटी टीकेची धनी ही फक्त आईलाच व्हावं लागतं. त्यामुळं मुलांची त्या काळात काळजी घेणं आणि आई म्हणून जी कसोटी असतं त्याला आईलाच पार पाडावं लागतं. मीच आई, मीच मुलगी, मीच बहीण, मीच पत्नी, साऱ्या भूमिका मी कमावते, पण या दरम्यान स्वतःला मात्र मी गमावते. साऱ्या कुटुंबाचा करते मी विचार, साऱ्या कुटुंबाचा करते मी विचार, पण यामध्ये मात्र पडतो मला स्वतःचाच विसर. नात्यांमध्ये माझे गुंतते सारे मन, नात्यांमध्ये गुंतते सारे माझे मन, स्वतःकडे मात्र थोडंसं होतं दुर्लक्ष. पण आहे माझ्याकडे आशेची शिदोरी, आहे माझ्याकडे आशेची शिदोरी, मीच माझी सखी खरी. घेऊन या बळ जिद्दीचे मनात, घेऊन या बळ जिद्दीचे मनात, जग नव्याने तुझ्या स्वप्नात, जग नव्याने तुझ्या स्वप्नात.